नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, जे काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य सरकारने आणलेली आहे, त्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे। परंतु ही जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशा पद्धतीने चालणार याविषयी बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये शंका आहे आणि आपल्याला तशा प्रकारच्या कमेंट देखील आलेल्या होत्या। आता आपण पाहिलं तर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, त्यामध्ये त्यांनी असं जाहीर केलं होतं की एक वेळ समझोता म्हणजे OTS आणि वेगवेगळ्या टप्प्यावर ही कर्जमाफी होण्याचं त्या ठिकाणी सरकारने सांगितलं होतं। परंतु नेमकी याची प्रक्रिया नेमकी कशी होणार हे बऱ्याच शेतकऱ्यांना या संदर्भातली कल्पना नव्हती आणि त्याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही नेमकी प्रक्रिया कशी चालणार आहे आणि याची प्रक्रिया ही आपल्या शेतकरी मित्रांना असणं, आपल्या शेतकऱ्यांना असणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे। आता या ठिकाणी आपण पाहू शकता, तर ही जी काही कर्जमाफीची त्या ठिकाणी घोषणा केलेली होती आणि ही कर्जमाफी पारदर्शक होण्यासाठी या कर्जमाफीमध्ये पात्र शेतकऱ्याला लाभ भेटण्यासाठी म्हणजे ज्याप्रमाणे निकष शासनाने ठरवून दिलेले होते त्या निकषाप्रमाणे ही कर्जमाफी पार पाडण्यासाठी सहकार विभागाने यासाठी मोठी कंबर कसलेली होती आणि त्यासाठी त्यांनी बँकेचा डाटा गोळा करणं असेल, बँकांना शेतकऱ्यांसंदर्भातली जी काही माहिती असेल तो संपूर्ण डाटा गोळा करण्यासाठी सहकार विभागाने मोठी कंबर कसलेली आहे। आता राज्य सरकारने देखील बँकांना स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत आणि बँकांची देखील एक काहीतरी जबाबदारी असावी, यासाठी संपूर्ण जी काही जबाबदारी आहे त्याचं देखील बँकांवर देखील त्याचा भार मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे की जेणेकरून पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ व्हावा। आता या ठिकाणी आपण पाहिलं तर बँकेने काय करायचंय तर त्यांच्या बँकिंग स्तरावर ही कर्जमाफी व्यवस्थित चालण्यासाठी 2 नोडल अधिकाऱ्यांची बँकेने नियुक्ती करायची आहे। आता हे जे नोडल अधिकारी असतील ते कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडणार आहेत। आता या अगोदर देखील लक्षात घ्या, आपण कर्जमाफी पार पाडण्यासाठी जिल्हा स्तरावर देखील एक समिती नेमलेली होती आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत या समितीचं कामकाज पाहिलं जाणार होतं। परंतु बँकेने काय करायचे, त्यांच्या मुख्यालय स्तरावर 2 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची आहे। आता हे जे 2 नोडल अधिकारी असतील ते काम काय करणार आहेत तर त्यातला एक जो अधिकारी आहे तो योजना अंमलबजावणी समन्वयक म्हणून त्या ठिकाणी सर्व योजनेची माहितीचं काम पाहणार आहे आणि दुसरा अधिकारी हा तंत्रज्ञान समन्वयक म्हणून हे संपूर्ण त्या ठिकाणी डाटाचं काम पाहणार आहे। त्याच्यामुळे बघा, प्रत्येक जिल्ह्यात हा जिल्हाधिकारी आणि जे काही त्यांची समिती म्हणजे DLC यांच्याशी समन्वय साधण्यासाठी देखील जिल्हा स्तरावर देखील एक जिल्हा नोडल अधिकाऱ्याची नेमणूक त्या ठिकाणी करायची आहे आणि तो नोडल अधिकारी हे संपूर्ण कर्जमाफीचं देखील जिल्हा स्तरावरचं काम पाहणार आहे। आता ही झाली अधिकाऱ्यांची नेमणूक। आता या जे काय कर्ज खाते आहेत त्या कर्ज खात्याचं 2 स्वतंत्र गट केलं जाणार आहे। आता त्याच्यामध्ये आधार क्रमांक असलेली कर्ज खाती आणि आधार क्रमांक नसलेली कर्ज खाती, तर असं कर्ज खात्याचं 2 स्वतंत्र गट तयार केलं जाणार आहे। आता बघा, ज्या कर्ज खात्यात आधार क्रमांक उपलब्ध नसेल अशा कर्ज खात्याची जी काही स्वतंत्र यादी आहे ती तयार करायची आहे आणि ती बँका असतील, त्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या ज्या काही विकास संस्था असतील, विकास सोसायटी असतील, तसेच गाव पातळीवर त्यांचे आधार क्रमांक नसणाऱ्यांची यादी त्या ठिकाणी जाहीर करायची आहे। त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं जो का बोर्ड असेल नोटीस बोर्ड त्याच्यावर देखील ती यादी चिटकवायची आहे की जेणेकरून प्रत्येक गावातील त्या नागरिकांना समजेल की कर्जमाफी संबंधी आपणाला काय अडचण आहे का आणि संबंधित शेतकऱ्यांना त्या विविध माध्यमातून एक मोहीम राबवायची आहे आणि त्या मोहिमेतून शेतकऱ्यांचं मार्गदर्शन करून ज्या शेतकऱ्यांचा आधारला प्रॉब्लेम असेल किंवा आधारला खातं लिंक नसेल अशा शेतकऱ्यांचं यादी करायची आहे आणि त्यासाठी बँकांनी देखील विशेष आधार जोडण्याची मोहीम देखील या संदर्भात राबवायची आहे की जेणेकरून शेतकऱ्यांचा आधार जे काय आहे ते बँकेला लिंक होणार आहे। आणि त्यानंतर दुसरं काय होतं की आधार क्रमांक उपलब्ध असणाऱ्या कर्ज खात्यांचं काय करायचं आहे की त्यांची माहिती शासनाने जे काही पोर्टलवर माहिती नियमानुसार दिलेली आहे त्या पोर्टलवर अधिकृत अशी अतिशय चांगल्या पद्धतीने ती माहिती पोर्टलवर लोड करायची आहे, म्हणजे ती अपलोड करायची आहे। आता या ठिकाणी बघा, 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली वैयक्तिक आणि संयुक्त पीक कर्ज याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे। आता
संयुक्त कर्ज खाते आपण म्हणलेलं आहे, तर यांनी काय करायचं म्हणजे ज्यांचं जॉईंट खातं असेल परंतु सामायिक कर्ज घेतलेलं असेल, तर अशा संयुक्त दात्यांसाठी सर्व कर्जदात्यांचा जे काय आधार क्रमांक आहे ते आधार क्रमांक जोडलेली बचत खाती, तसेच प्रत्येक जो काय कर्जातील हिस्सा असेल त्याचं देखील त्या ठिकाणी सविस्तर नमूद केलेलं असावं की जेणेकरून स्पष्टपणे त्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर महत्त्वाची मागणी होती की मयत खातेदारांचं काय, तर मयत कर्जदारांच्या प्रकरणामध्ये देखील वारसांची त्यांची लिगली वारसांची नोंद करायची आहे आणि त्यानंतरच त्यांचा जो काही कर्ज खात्यामध्ये रक्कम वितरित करायची आहे. आता कर्ज खात्यांची माहिती अपलोड करताना पोर्टलवरील निकषांचे देखील बँकांना असेल किंवा अधिकाऱ्यांना असेल अगदी तंतोतंत असं पालन करायचं आहे. त्या ठिकाणी जर कोणत्याही त्रुटी असतील तर त्या त्रुटीचं पालन करून त्या त्रुटीची पूर्तता करून दुरुस्ती करून त्यानंतर ती माहिती परत अपलोड करायची आहे. आधार क्रमांक असलेल्या ज्यांचं आधार क्रमांक असेल आधार क्रमांक असलेल्या खात्याची माहिती हे प्रथम अपलोड केली जाईल आणि आधार क्रमांक जोडल्यानंतर परत एकदा त्यांची एक यादी काढली जाईल आणि ती गाव स्तरावर तशा पद्धतीनं प्रसिद्ध केली जाईल. आता ही झाली माहितीची संगणकीय पडताळणी झाल्यानंतर म्हणजे पूर्ण डाटा मॅच झाल्यानंतर गावनिहाय लाभार्थ्यांची यादी असेल ती प्रसिद्ध करायची आहे. यासाठी ही यादी बँक शाखा असतील त्यानंतर तुमच्या विकास सोसायटी असतील यांच्या नोटीस बोर्डावर ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर ती यादी लावायची आहे आणि ती यादी लावल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्यांचं आधार प्रमाणीकरण आपले सरकार सेवा सुविधा केंद्र किंवा जर संबंधित बँका असेल त्या बँकाने त्यांचं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. आता समजा शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं आणि शेतकऱ्यांच्या यादीतील माहितीबद्दल जर काही संबंधित शेतकऱ्याला जर काही समजा अडचण असेल तर ती थेट जिल्हा तक्रार निवारण समितीकडे ती अडचण पाठवायची आहे आणि त्या समितीने संबंधित शेतकऱ्यांची जी काय अडचण असेल त्याच्यावरती अभ्यास करून त्या शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून डबल परत ती यादी अद्ययावत म्हणजे अपडेट करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं परत माहिती त्या ठिकाणी पोर्टलला अपलोड करायची आहे. आता हे झालं आधार प्रमाणीकरणापर्यंत. आता आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर व्यापारी बँकांच्या ज्या काही लाभार्थी आहेत त्यांच्या कर्ज खात्यात ही कर्ज माफीची रक्कम जमा होणार आहे. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी काय करायचे त्यांच्या 48 तासांच्या आत संबंधित नोंदणी अद्ययावत करून पोर्टलवर ती माहिती त्या ठिकाणी नोंदवायची आहे. हे देखील त्यांना बंधनकारक करण्यात आलेले आहे. आता कर्जमाफीच्या रकमा जमा झाल्यानंतर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये येणार आहे अशा शेतकऱ्यांना जे काही कर्जमाफीचं प्रमाणपत्र आहे ते देखील त्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेमुळे पात्र शेतकऱ्यांचं काय होणार आहे ते अचूक ओळख, माहितीची पारदर्शक पडताळणी आणि तक्रार निवारणाची जी काही पात्रता आहे ती देखील पात्रतेची व्यवस्था आहे ती देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे. आता ही प्रक्रिया पार पडणार आहे परंतु याच्यामध्ये आपण पाहिलं तर जे काही 2 लाखापर्यंत कर्ज आहे याच्यामध्ये ते देखील माफ होणार आहे. याच्यामध्ये थकीत असतील, पुनर्गठित असतील, फेर पुनर्गठित असतील या कर्जांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आता 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये विशेष तरतूद केलेली आहे. जर त्यांचं कर्ज 2,30,000 असेल तर अशा शेतकऱ्यांनी वरची 30,000 रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर त्यांना 2 लाखाचा लाभ भेटणार आहे. त्यानंतर दुसरं आहे नियमित कर्जदारांसाठी. तर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलेलं असेल 22-23, 23-24 आणि 24-25 यामध्ये कोणत्याही 2 वर्षामध्ये जर त्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज केले असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचा लाभ भेटणार आहे. परंतु या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची शंका आहे. आता समजा तुम्ही 22-23ला भरलं, 23-24ला भरलं, 24-25लाही नियमित भरलं परंतु 25-26 या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही ते परत काढलेलं आहे भरलं आणि ते परत काढलेलं असेल तर ते तुम्हाला लगेच 50,000चा लाभ भेटणार नाही. ज्या वेळेस 31 मार्च 2027च्या अगोदर तुम्ही ते कर्ज भराल त्याच वेळेस तुम्हाला त्या 50,000चा लाभ अनुदानाचा लाभ भेटणार आहे. आणि याच्यामध्ये OTS म्हणजे एक वेळ समझोता याचा देखील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे आणि ही जी OTSची अंतिम मुदत आहे ती 31 मार्च 2027 अखेर देखील तुम्ही करू शकता. आणि वेळोवेळी हे देखील आवाहन केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपली नोंदणी ॲग्रीस्टेकवरती केली नसेल अशा शेतकऱ्यांनी आपला फार्मर ID काढून घ्या
कारण फार्मर आय डी हा अत्यंत महत्त्वाचा असं शेती संदर्भातलं डॉक्युमेंट आहे, असं आपण वेळोवेळी सांगत आलेलो आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकवर नोंदणी केली नसेल अशा शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टॅकवर नोंदणी करण्यासाठी देखील शासन मोहीम राबवत आहे आणि त्या मोहिमेत प्रत्येक शेतकऱ्याचं, प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्याचं हे आधार क्रमांक आणि त्यानुसार त्यांचं जे काही फार्मर आय डी आहे ते देखील असणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांचा डाटा आहे तो विशेष जे काय पोर्टल बनवलेला आहे त्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांना यादीत स्वतंत्र असा एक युनिक आय डी म्हणजे एक युनिक क्रमांक दिला जाणार आहे आणि हा जो युनिक क्रमांक आहे तो ग्रामपंचायत तलाठी कार्यालय असेल किंवा ऑनलाईन पोर्टलवर देखील प्रसिद्ध होणार आहे. आता आधार प्रमाणीकरण असेल, मोबाईलवर आधार क्रमांकाची नोंदणी असेल, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून थेट शेतकऱ्यांना कर्ज खात्यात त्यांच्या रकमा प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे खरीप हंगामाच्या अगोदरच ही जी प्रक्रिया आहे ती पार पाडण्याचा शासनाचा उद्देश आहे. कारण या खरीप हंगामात नंतर शेतकऱ्यांना जे काही नवीन कर्ज घ्यायचं असतं त्यासाठी नवीन कर्जाला त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शासनाची ही अत्यंत महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे या सर्व माहितीवरून आपल्या हेच लक्षात आलं असेल की जो काय कर्जमाफी कशी का असाना यासंबंधी बदल होईल नाही होईल ही पुढची गोष्ट आली, परंतु सध्या तरी कर्जमाफीची प्रक्रिया ही शासन अत्यंत युद्ध पातळीवर राबवण्याचा प्रयत्न करत आहे. आता वेगवेगळ्या शेतकरी संघटना असतील, काही पक्षाचे आमदार देखील असतील, त्यांनी सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी यासाठी देखील आंदोलन करत आहेत. परंतु यासाठीचा सध्या तरी अजून कोणताही निर्णय झालेला नाही. या संदर्भात जर अजून काही निर्णय झाला तर प्रक्रिया जरी ही असेल तरी याच्यामध्ये अजून जर काही बदल झाला तर थोडा कालावधी 8 ते 10 दिवसांनी पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया युद्ध पातळीवर चालू आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी हेच लक्षात ठेवायचं आहे की आपल्या आधारला मोबाईल क्रमांक लिंक असावा, आपल्या बँकेला आधार क्रमांक लिंक असावं आणि आपलं जे काय ॲग्रिस्टॅक आहे त्याच्यावरती आपलं नोंदणी हे पूर्ण केलेले असावी. त्याच्यामुळे अजूनही जर शेतकऱ्यांना याच्या संदर्भात अजून काय विचारायचं असेल तर आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये ते विचारू शकता. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.